जस्ट सोनमर्गला उतरलो आम्ही, झोजिला पास खाली उतरलो आणि बस अडकून आहे, कारण बसला एकदम लाईनमध्येच काढावं लागेल. आम्ही साईडने काढली. एकदम भयंकर रोड होता, एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. म्हणजे ओढतं पाणी, जसा रस्ता खाली जातो तसं पाणी पण जातं आहे. चिखल, माती, दगडं सगळे. त्यात ट्रकवाले पूर्ण आपल्याला दाबून टाकतात बाईकवाल्यांना. ओव्हरऑल हा पण खूपच ॲडव्हेंचरस होता. पेशन्स पाहिजे ॲडव्हेंचर करताना. ते आज आणि आत्ता झोजिलामध्ये अनुभवलं आहे. जस्ट सोनमर्गला पोचलो आहे. आणि सोनमर्ग जसं आपण नेहमी सिनेमामध्ये वगैरे बघतो त्याप्रमाणेच खूप सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. म्हणजे फील होतं आहे की एक लद्दाखला एकदम विरान आणि अशा मंगळावर आल्यासारखे डोंगर होते ना, झाडं वगैरे. त्याचे उलटं इकडे आहे, त्याच्या विरुद्ध इकडे आहे. इथे भरपूर झाडं, पाणी, हे तुम्हाला भरपूर काय दिसेल. इकडे तुम्हाला एक अजून एक दाखवतो. वरती बघा किती सुंदर झाडं आहेत. ती ग्लेशियरवाला आहे. इकडे थांबलं, तिकडे काहीतरी ॲक्टिव्हिटी होत्या, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. तिकडे पण आम्ही जाऊन बघतो आता. तर लेह लडाखमधील आज आपला शेवटचा दिवस आणि सगळं फ्लॅशबॅकमध्ये जात होतं. झोजिला पास क्रॉस केल्यानंतर हे स्वर्ग ज्या वेळेला बघायला मिळालं त्यावेळेला खरंच फ्लॅशबॅकमध्ये जायला मिळतं की किती जिद्दीनी. म्हणजे लेह लडाखला येणं म्हणजे नुसतं तुमच्याकडे पैसे असणं महत्त्वाचं नाही, तर तन मन धन बोलतात ना, ते सगळ्याची तयारी पाहिजे तुमची. तन म्हणजे तुमची शरीराची तेवढी क्षमता, मन म्हणजे मनाची तेवढी तयारी की तुम्ही कुठल्याही कंडिशनला गाडी चालवता आलं पाहिजे. आणि धन म्हणजे ऑफकोर्स पैसेसुद्धा पाहिजे. आणि ते पण स्वतःची बाईक घेऊन यायचं म्हणजे तुमचा खर्च थोडा अजून जास्त वाढतो. तर मी तर मजा घेतो माझी बाईक चालवायची. डाव्या बाजूला मस्त ग्लेशियरचं पाणी वाहत आहे आणि मी माझं म्हणजे प्रवासाचा आज आनंद घेतो आहे. पण काही लोकल्स आहेत, आता माझ्यासमोरच बघा जो लोकल आहे त्याला गाडी चालवायची हे बघा पद्धत नाही. त्यांनी हेल्मेट असंच ठेवलं असेल आणि ते पडलं. पण याच्यामुळे कोणाचा ॲक्सिडेंट होऊ शकलो. मी नशीब गाडीवर नियंत्रण केलं त्याच्यामुळे मी वाचू शकलो. असो, आपण आपल्या गाडी चालवण्याचा आनंद घेऊ. कारण आज आपल्या लेह लडाखमधील बाईक चालवायचा हा शेवटचा दिवस आहे. तर मला तो फील घ्यायचा. मला असं नाही की फास्ट चालवायचं, पण मला तो फील घ्यायचा की मी लेह लडाखमध्ये येऊन माझी स्वतःची बाईक घेऊन चालवतो आहे. कारण मला रेंटनी घ्यायची नव्हती आणि मला माझीच गाडी घ्यायची होती. कारण कारगिल त्याच्यानंतर मग लेह लडाख, आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि त्याच्याबद्दल मला खरंच खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. आणि अशा रोडवर चालवणं म्हणजे सगळे पैसे वसूल बोलतात ना, पैसे वसूल झाले सगळे. तुम्हाला व्ह्यू तर दिसतोय, जबरदस्त व्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला घरातून बाहेर निघणार ना, हे व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्हाला कळेल की म्हणजे का बोलतो मी, प्रवास करणं का गरजेचं आहे. ते ती हवा, त्याच्यानंतर म्हणजे दृश्य आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघणं हे एक वेगळंच आहे. आणि बाईकवर येणं म्हणजे तर एक वेगळीच पर्वणी. आपली रायडर्स आणि बायकर्स लोकांसाठी लेह लडाख म्हणजे एक पंढरीच. आणि ती वारी आज पूर्ण होते तर त्याचा खरंच आनंद होते मला. आणि पुन्हा लवकरच येऊ. तोपर्यंत तुम्हाला जे काय चांगलं दृश्य अजून दाखवता येईल पुढे ते मी दाखवेल. तर झोजिला पास क्रॉस केला आपण, त्याच्यानंतर एक वेगळंच वातावरण होतं. म्हणजे झाडं, नदी, चांगले रोड. आणि झोजिला पास क्रॉस करताना भयंकर त्रास होता. त्याच्या आधी आपण 0 पॉईंट पण कवर केला. काही कारणामुळे मला तो कॅप्चर नाही करता आला. भाई दाल लेक के लिए मॅप बघूया ना. थोडा किलोमीटरला येतं आपल्याला. बंद झाला. दाल लेक गेट नंबर 7 टाक. तो स्टँड लावला असताना आपण टेन्शनच नसतं. स्टँड 10 किलोमीटर सरळच आहे का? दाखव. सरळ जायचं आहे. किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर. गली
हे लोक काय समजलं आहे आणि आम्हाला काय सांगताय. पहिलं तिकडं जाऊन आम्हाला रिटर्न यावं लागलं. कारण मी दालदेक पण किती जणांना विचारलं ते कन्फ्यूज होते. अरे श्रीनगरमध्ये दालदेक आहे पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस. आम्ही विचारत चाललं भाई सीधा जाना है. इकडे नो एंट्री होती म्हणजे बाईक अलाव करत नव्हते. फक्त टुरिस्ट व्हेकल्स. आम्ही त्यांना खूप कन्व्हिन्स केलं. म्हटलं टुरिस्ट आहे आम्ही, आम्हाला इकडचं काय समजतं कुठल्या गल्लीतून कुठे काय जायचं ते प्लीज अलाव करा. तर एक शेट म्हणून होते त्यांनी मग आम्हाला पर्सनली इकडनं जाऊन दिलं. कारण इकडनं बाईक जाऊन देत नाही आहे. म्हणजे येऊ शकतात पण जाऊ नाही शकत आहे. बापरे एवढी त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं ना. तर पोचलो आपण दालदेक. हे बघा आता आपला गेट नंबर 7 आहे. 7 आम्हाला तर काही खोटं बोलत होते. अरे ये तो गेट नंबर 1 है, यहाँ से नहीं आता है, आगे जाओ. अरे काय तुम्ही करताय. बाहेरचे पब्लिक तुमच्याकडे येत आहेत, तुम्ही बस पाठवून देतात पण शेवटी आम्हाला इकडे जायचं ना. आलो आहे आता गेट नंबर 7. आता इकडे अजून एक नवीन सरकार आपली हे शोधायची आहे. आता यांना विचारलं आम्ही. एक 1 पॉईंट कॉन्टॅक्ट पर्सन होता मुजा म्हणून. तर पहिले बोलतो मी आहे. जसं त्याला कळलं की आम्ही बुकिंग आहे ऑलरेडी तर मग एंटरटेनच करत नाही, लक्षच देत नाही आहे. म्हणजे पैसे मिळेपर्यंत नंतर मग तू कोण आणि मी कोण. मुश्किल आहे. असं कसं चालेल आहे. निघण माणूस की ठेवा. काय बोलू समजत नाही. जिगर पॅलेसमध्ये जायसाठी आपल्याला छोट्या शिखराने जावं लागतं. बाकीचे सगळे बसले आपलं सामान लोड होतं. फायनली तिकडे कुठेतरी जाणार आपण. ओहो ये आपका डाइनिंग एरिया है. वो हॉल है. ये ऐसे स्टेयरकेस है. ये किचन एरिया है. ये 1 रूम एलोकेट हो गया महेश को. ये 2nd रूम माधुरी का है. 3rd रूम प्रथमेश. 4th सुवर्णा. एंड देयर यू गो लास्ट रूम. स्वीट रूम है. हाँ तो आज तो ओहो करेक्ट. अरे वा आईच्या गावात काय पाहिजे आयुष्यात अजून. आपल्यासोबत म्हैसर आले होते. एकदम जेन्युइन माणूस आहे. आज मी त्यांच्यासोबत जवळजवळ 10 ते 12 दिवस होतो. एकदम जबरदस्त माणूस आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस नाही आहे पण आम्ही सेलिब्रेट करतो आहे. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ त्यांच्या बड्डेची तयारी काय ते. हॅपी बर्थडे. ॲडव्हान्स मध्ये थँक्यू. केक ओपन नाही केला अजून. लवकरच 3 दिवसांनी. आपको आने हैं ना. वाव काय दिलंय.
इन ॲडव्हान्स. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. सकाळी कसं दिसतो ते बघूया आपण. शुभप्रभात मित्रांनो.